हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एमएच पेपर 1. तर आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर 1च्या युनिट 5 मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड म्हणजेच गणितीय तर्कशास्त्र आणि अभियोग्यता या युनिटला सुरुवात करणार आहोत. या युनिटमधला जो काही महत्त्वाचा भाग आहे किंवा ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात किंवा आत्तापर्यंत विचारले गेले या सर्व टॉपिक्सचा आणि PYQचा अभ्यास करून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. म्हणून एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा खूप उपयुक्त ठरणार आहे. शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर सर्वात आधी आपण सुरुवातीला पाहणार आहोत की टाइप्स ऑफ रिझनिंग, तर्कशास्त्राचे विविध प्रकार आपण पाहणार आहोत. सांगायचं म्हटलं तर ह्या टॉपिकवर मोस्टली लास्ट 2-3 इयर्समध्ये क्वेश्चन्स नाही विचारले गेलेत, पण त्याआधी बऱ्याच वेळा या टॉपिकवर खूप सारे क्वेश्चन विचारण्यात आलेत. म्हणून आपण एक रिव्हिजन करणार आहोत. जर यावेळी विचारण्यात आला तर आपल्याला त्याची मदत होईल. तर यात फर्स्ट आपण पाहणार आहोत डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजेच निगमनात्मक तर्कशास्त्र. हे काय असतं? तर निगमनात्मक तर्कशास्त्र म्हणजे हा एक वरून खाली म्हणजे टॉप टू डाऊन दृष्टिकोन आहे, ज्यामध्ये लॉजिक सामान्य नियम किंवा सार्वत्रिकपणे स्वीकारलेल्या हायपोथेसिसपासून विशिष्ट निकषांकडे जात असतो. जर हायपोथेसिस खरं असेल तर निष्कर्ष पण निश्चितपणे खरा असतो असे इथे मानले जाते. तर बेसिकली जर आपल्याला डिडक्टिव्ह रिझनिंग हे लक्षात ठेवायचं आहे तर आपण एक सिंपल भाषेमध्ये असेही लक्षात ठेवू शकतो की एका जनरल टर्मपासून काहीतरी स्पेसिफिक टर्मपर्यंत डिडक्टिव्ह रिझनिंग हे जात असतं. हे एक पण लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण ह्या गोष्टीवरही प्रश्न विचारला गेलेला आहे. एक तर आपल्याला एक्झाम्पल्स विचारण्यात येतात किंवा डिडक्टिव्ह रिझनिंग कशा प्रकारे वर्क करतं ते विचारण्यात येतं. तर डिडक्टिव्ह रिझनिंग हे जनरलपासून एका स्पेसिफिक गोष्टीकडे जात असतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण याच्यावर एक्झाम्पल पाहणारच आहोत. त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे इंडक्टिव्ह रिझनिंग. ते डिडक्टिव्ह रिझनिंगचंच एक आपण अपोजिट पार्ट म्हणू शकतो, विगमनात्मक तर्कशास्त्र. तर याच्यामध्ये खालून वर, जसं आपण इथं वरून खाली एक दृष्टिकोन होता तसं इथं खालून वर एक दृष्टिकोन आहे, ज्यामध्ये तर्क विशिष्ट ठोस निरीक्षणाकडून व्यापक सामान्यीकरण किंवा प्रवाहाकडे जात असतात. तर यावरही वेगवेगळ्या टाईप्सचे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात किंवा यावर असाही एक प्रश्न विचारला गेला की हे कसं वर्क करतं. जसं आपण पाहिलं की डिडक्टिव्ह जनरलपासून स्पेसिफिककडे जात असतं, तसं इंडक्टिव्ह हे स्पेसिफिकपासून जनरलकडे जात असतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे की इंडक्टिव्ह रिझनिंग वर्क्स ॲज स्पेसिफिक टू जनरल. याचे नेक्स्ट आपण एक्झाम्पल पाहणारच आहोत. आणि यात अजून एक तिसरा प्रकार आहे, तो म्हणजेच ॲनालॉजिकल रिझनिंग, म्हणजेच समसंबंध किंवा याच्यात काहीतरी सिमिलॅरिटी असते, ते काइंड ऑफ एक्झाम्पल्स या रिझनिंगमध्ये विचारले जातात. तर दोन वेगवेगळ्या काहीतरी परिस्थिती आपल्याला दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी असते किंवा काहीतरी साम्य असतं आणि त्याच्यावर आपल्याला निष्कर्ष काढायचा असतो. त्याला आपण ॲनालॉजिकल रिझनिंग असं म्हणतो. ॲक्च्युली हा एक थिअरी पार्ट झाला. आता आपण त्यावरच काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत की ज्या प्रकारचे एक्झाममध्ये विचारले जातात किंवा आत्तापर्यंत विचारले गेलेले. तर फर्स्ट आपण डिडक्टिव्हचं एक्झाम्पल पाहणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो की आपल्याला प्रश्न दिला आहे की सर्व पक्ष्यांना पंख असतात, चिमणी हा एक पक्षी आहे, यावरून आपण काय निष्कर्ष काढू. तर आपण प्रश्न वाचून एकदा पुन्हा सॉल्व्ह करण्याचा ट्राय करूया की सर्व पक्ष्यांना पंख असतात. फॉर एक्झाम्पल हे सर्व पक्षी आहेत, असं लक्षात ठेवा की हे पक्षी आहेत, हे सर्व राऊंडमध्ये, आणि यांना सर्वांना पंख आहेत. हे आपण असं दर्शवूया की पंख. तर आपण पाहू शकतो की हे सर्व पंख या पक्ष्यांना आहेत. हे इथं क्लिअर झालं असेल तर आता पुढे जाऊया आपण की चिमणी हा एक पक्षी आहे. मग या पक्ष्याच्या मध्येच कुठेतरी चिमणी येईल, याच्या आतमध्ये. आय होप तुम्हाला हे लक्षात येत असेल. जरा फिगरमध्ये प्रॉब्लेम आहे, बट ठीक आहे. चिमणी हा एक पक्षी आहे. तर यावरून काय निष्कर्ष निघतो? तर इथे आपण पाहू शकतो की चिमणी हा एक पक्षी आहे, तसंच चिमणीला पंखही आहेत हे आपल्याला दिसते, कारण हे पक्षीच्याही आतमध्ये आपण हा राऊंड केलेला आहे. तर चिमणी पूर्णपणे पक्ष्यांच्या श्रेणीत येत असल्याने आणि सर्व पक्ष्यांना पंख असल्याने चिमणीला पण पंख असतील, हा निष्कर्ष 100% इथे खरा ठरतो. हे पण आपण इथून हे करू शकतो की एक जनरल टर्म होती की सर्व पक्ष्यांना पंख आहेत आणि चिमणी एक पक्ष आहे, आणि त्यावरून आपण एका स्पेसिफिक निष्कर्षापर्यंत पोहोचलोय की त्यामुळे चिमणीला पंख असणारे ते अनिवार्य आहे, आणि हे जे काही कन्क्ल्युजन आहे ते 100% आपलं बरोबर आहे. ॲक्च्युली ते हे स्पष्टीकरण दिलं आहे. तुम्हाला ऑप्शन असेही विचारले जाऊ शकता की चिमणीला पंख नाही आहे, चिमणीला पंख असणं गरजेचं नाही आहे, किंवा दुसरं असेल काही ऑप्शन, आणि एक ऑप्शन असे असू शकतं की चिमणीला पंख असणं अनिवार्य आहे. तर आपण यावेळी
ते ऑप्शन चूज करू, कारण ते 100% खरं आहे हे आपण या आकृतीवरून समजू शकतो. तर अशा टाईपचे डिडक्टिव्ह रिझनिंगवर आपल्याला एक्झाम्समध्ये क्वेश्चन विचारण्यात येतात. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळाला असेल. इन केस काही डाऊट आला तर कमेंट सेक्शनमध्ये आपण पिन करून कळवू शकता. आता नेक्स्ट आपण इंडक्टिव्ह रिझनिंगचे एक्झाम्पल पाहणार आहोत. त्यात आहे की गेल्या 15 वर्षात पाऊस पडला, तेव्हा रस्ता ओला झाला होता. पुढील पावसाबाबत तुम्ही काय अंदाज लावू शकता? तर आपल्याला माहिती आहे की पाऊस हा दरवर्षी परत असतो, वारंवार घडणारी घटना आहे ती एका प्रकारची, आणि आपण असा निष्कर्ष काढू की पुढच्या वेळी पाऊस पडेल तेव्हाही रस्ता ओला होण्याची दाट शक्यता आहे, आणि हे एक स्वाभाविक आहे. परंतु जर आपण तेच डिडक्टिव्ह लॉजिक जर यूज केलं तर त्याच्यामध्ये निश्चित नाही, पण इंडक्टिव्हमध्ये आपण हे सांगू शकतो की याची दाट शक्यता आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की एक स्पेसिफिक टर्म आहे की वर्षानुवर्ष पाऊस पडत असतो आणि त्याच्यामुळे रस्ता ओला होणारे हे एका जनरल टर्मपर्यंत आपण पोहोचलोय. तर या काइंड ऑफ एक्झाम्पल्स आपल्याला इंडक्टिव्हवर विचारले जात असतात. मोस्टली डिडक्टिव्हवरचे एक्झाम्पल्स जास्त आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत, इंडक्टिव्हचे त्या कम्पॅरिझनला जरा कमी असतात. नेक्स्ट आता आपण ॲनालॉजिकल म्हणजे सिमिलॅरिटीवर आधारित क्वेश्चन पाहणार आहोत. हे सोडवायला इझी असतात. तर आपण पाहू शकतो की क्वेश्चन या टाईपचे विचारले जातात ॲनालॉजिकल समसंबंध याच्यावर. तर आपण पाहू शकतो ट्रीचा संबंध दिलाय फॉरेस्ट सोबत, म्हणजे झाडं आणि जंगल. तर आपल्याला माहिती आहे जंगलात झाडे असतात. त्याप्रमाणे सैनिक, तर सैनिक आपल्याला माहिती आहे की आर्मीमध्ये लष्कर समूहामध्ये सैनिक हे भरती होत असतात. तर या म्हणजे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिले जातील, त्यातून आपण इथे रिलेटेड जो आहे तो ऑप्शन एक आर्मी मी डायरेक्टली तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, पण इथे वेगवेगळ्या ऑप्शन्समधून आपण आर्मी चूज करू, कारण जंगलात झाडं असतात तसे सैनिक हे आर्मीमध्ये भरती होत असतात. तर या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. पुढे आपण PYQजही यावर घेऊन येणार आहोत. हे फक्त एक आपल्या सिलेबसनुसार अंडरस्टँडिंगसाठी तयार केलं आहे की कोणते टॉपिक्स आहेत आणि कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. आता नेक्स्ट टॉपिक आहे नंबर सिरीज, लेटर सिरीज, कोड्स अँड रिलेशनशिप, म्हणजे संख्या मालिका, अक्षर मालिका, सांकेतिक भाषा आणि नातेसंबंध या टॉपिक्सवरही प्रश्न विचारले जातात. हा आपल्या रिझनिंग आणि मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूडचा एक महत्त्वाचा भागही आहे. तर फर्स्ट आपण पाहणार आहोत की नंबर सिरीजवर कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर इथे एक एक्झाम्पल आपण पाहू शकता की एक सिरीज दिलेली आहे आणि ती आपल्याला पूर्ण करायला सांगितली आहे. तर इथे पाहू शकतो 3, 7, 15, 31, 63 असं काही दिलेलं असलं की आपण पहिले त्यातला एक संबंध, सहसंबंध काढण्याचा ट्राय करतो. जसं इथे आपण पाहू शकता की 3 × 2 6 + 1 7, म्हणजे याच्या पुढचा अक्षर कसा आलेला आहे की 3ला 2ने गुणून आणि मग त्याच्यामध्ये एक ॲड करून आपल्याला नेक्स्ट टर्म मिळते. तसंच आहे 7 7 × 2 14 + 1 15, ती नेक्स्ट टर्म मिळते. अशा प्रकारे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला 63 नंतरची टर्म इथे काढायची आहे. तर आपण इथे तेच करणार आहोत की 63 × 2 + 1 आणि मग आपल्याला ऑप्शन मिळणार आहे 127. मग जे काही आपल्याला ऑप्शन दिलेले असतील एक्झाममध्ये ABCD, त्यातनं आपण चूज करणार आहोत की इथे हे ऑप्शन बरोबर असेल. तर असा जो काही सहसंबंध असतो नंबर सिरीजमध्ये तो आपल्याला शोधायचा असतो आणि त्याप्रमाणे हे सॉल्व्ह करायचं असतं. अशा टाईपचे क्वेश्चनही आपल्याला एक्झाममध्ये विचारले जात असतात. याची खूप सारी प्रॅक्टिस करणं पण इम्पॉर्टंट आहे. ते प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण आपण घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत हे आपल्याला समजण्यासाठी की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर हा एक प्रश्न होता. तर आता ह्याच टॉपिकवर आधारित आपण एक नवीन प्रश्न पाहणार आहोत एक्झाम्पल यावर. यात विचारले आपल्याला फाइंड द मिसिंग टर्म. तर एक गहाळपद शोधायचं आहे, म्हणजे याच्यातही आपल्याला एक पुढची संख्या शोधायची. तर आपण आता एक्झाम्पल समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. कधी पण हे असं सॉल्व्ह करताना आधी त्यात आपल्याला जे शोधायचं आहे ते आणि त्या पहिल्या 2 किंवा पहिल्या 3 नंबर्समधला काहीतरी संबंध शोधायचा ट्राय करायचा. तर इथे आपण पाहू शकतो की 4, 9, 25, 49, 121 हे आपल्याला कोणत्या तरी संख्यांचे स्क्वेअर्स दिसत आहे हे पाहून लक्षात येतं. तर ते आपण आधी लिहू शकतो की जसं हा 2चा स्क्वेअर आहे, हा 3चा, हा 5चा, हा 7चा आणि हा 11चा. मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की 20पर्यंत ॲटलीस्ट स्क्वेअर्स लक्षात ठेवा एक्झाम्सच्या आधी तरी. मोस्टली जे मॅथ्स बॅकग्राऊंड रिलेटेड स्टुडंट आहेत किंवा कॉमर्सचे त्यांना हे लवकर समजण्यात प्रॉब्लेम येत नाही, पण
बाकी विषयांवाले जे स्टुडंट्स असतात त्यांना जरा हे डिफिकल्ट वाटतं, तर म्हणून आपण 1 ते 20 पर्यंतचे जे काही स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आहे ते लक्षात ठेवलं तर आपल्याला हेल्प होईल. तर आता हे आपण पाहूया की ठीक आहे हे आहे, पण याच्यात काही संबंध आहे का की 2 + 1 3 + 2 5 + 2 + 3, तर असा काही संबंध नाही आहे. पण हो, ही वर्गरचना बघून आपल्याला लक्षात येते की हे सर्व प्राईम नंबर्स आहेत. 2 3 5 7 11 म्हणजे नेक्स्ट प्राईम नंबरचे स्क्वेअर्स त्यांनी इथे घेतलेले आहेत. असा एक रिलेशन आपल्याला इथे शोधावं लागतं, म्हणून हे जर आपले स्क्वेअर्स लर्न असले तर आपल्याला जरा इझी होतं. तर आपल्याला माहिती 11 नंतर 12 येतो, 12 हा प्राईम नंबर नाही आहे. 12 नंतर 13 ही संख्या येते आणि 13 ही प्राईम नंबर आहे. तर त्यावरून आपल्याला मग आता 13चा स्क्वेअर काढायचा आहे. तर 13चा स्क्वेअर येतो 169, म्हणून आपल्याला जे काही ऑप्शन्स दिलेले असतील त्यातनं आपण 169 चूज करू. इथे टोटल एक्सप्लेन केलेलं आहे, ऑप्शन्स नाही आहे, पण आपण सॉल्व्ह करताना ज्या एक्झाममध्ये करू ते आपल्याला ऑप्शन चूज करायचं असेल तर फॉर एक्झाम्पल डी ऑप्शन दिलेलं आहे 169, तर तेव्हा आपण ते ऑप्शन टिक करू. तर असे वेगवेगळे टाईप्सचे क्वेश्चन्स आपल्याला रिलेटेड टू नंबर सिरीज विचारले जात असतात. त्यात आपण आता हे एक्झाम्पल्स पाहिलेत. आपण एक्झाममधले PYQs पण सॉल्व्ह करणार आहोत यानंतर. आता नेक्स्ट आहे लेटर सिरीज म्हणजेच अक्षर मालिका. तर याच्यावर टोटली आपल्या अल्फाबेट्सवर रिलेटेड क्वेश्चन्स विचारलेले असतात. यासाठी पण तुम्हाला एक सांगेल की जेव्हा आपल्या हातामध्ये क्वेश्चन पेपर येतो स्टार्टिंगला 5 मिनिट्स आधी, तेव्हाच आपण एक काम करायचं की आपण ABCD हे सरळ पूर्ण एक लास्ट पेजवर लिहून ठेवून द्यायची, म्हणजे नंतर आपला वेळ वाचतो. की ती लिहिलं गेल्यानंतर मग आपल्याला जर असा काही क्वेश्चन आला तर सोडवायला जरा इझी होतं. तर इथे आपण एकदा ते लिहून घेऊया. OPQRSTUVWXYZ. तर हे कधी आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये लिहिलेलं असलं आणि तसा काही क्वेश्चन आला तर आपले तिथे थोडे सेकंड्स किंवा मिनिट्स का असे ना वाचतात, कारण यावरून आपण हे लवकर सॉल्व्ह करू शकतो. तर आता आपण प्रश्न पाहू शकतो, फाइंड द नेक्स्ट टर्म इन द सिरीज. आपल्याला काहीतरी सिरीज दिलेली आहे, त्याच्यातला नेक्स्ट टर्म शोधायचा आहे. हे बेसिकली असं जर आपण काढून ठेवलं तर आपल्याला शोधायला इझी जातं. तर इथे आपण पाहू शकतो आपल्याला काय दिले, BDF, BD आणि F. तर ठीक आहे, हे पहिलं आहे. आपण याच्यातला संबंध दुसऱ्यासोबत कम्पेअर करू. नंतर आहे CFI, CF आणि I. तर इथे आपण पाहू शकतो की BDF मध्ये एक सोडून फरक होता. नंतर जी सेकंड टर्म आहे त्याच्यात 2 लेटर सोडून फरक दिसतोय. आणि आता पाहू आपण DHL. तर D आणि H याच्यामध्ये टोटल 3 टर्म्सचा फरक आहे आणि H नंतर पण L घेतलाय तर यात 3 येत आहे. तर यावरून लक्षात येतं आपल्याला की पहिली होती BCD. BCD म्हणजे याच्या नंतरची नक्कीच E असणार आहे. हो. आता B आणि D मध्ये 1चा फरक होता, C आणि F मध्ये 2चा फरक होता आणि D आणि H मध्ये आपण पाहू शकतो 3चा फरक होता. तसंच आपल्याला आता E आणि पुढची जे काही येणार आहे त्याच्यात 4चा फरक पाहिजे. तर E नंतर आपण 4 लेटर्स ड्रॉप करू, 1 2 3 4. तर E नंतर इथे कन्फर्म J येणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे इथे L दिलेला आहे. इथे आता J नंतर आपल्याला 4 लेटर सोडून नेक्स्ट टर्म मिळेल, हे कट करू शकतो आपण O. तर इथे आपण पाहू शकता की कशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. तर आपल्याला प्रत्येक टर्म ही मॅच करून पाहिजे, अनालाइज करून पाहिजे, त्यांच्यातला डिफरन्स शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे जर असं आपण लिहिलेलं असलं तर ते आपल्याला इझी जातं सॉल्व्ह करायला. आय होप हा प्रश्न तुम्हाला लक्षात आला असेल. आता आपण नेक्स्ट सिक्वेन्स पाहणार आहोत. त्यातही तेच आहे की कम्प्लीट द सिक्वेन्स. तर आपण पाहू शकतो एक क्रमांक दिलेली आहे, WFBTGDQHG आणि याची नेक्स्ट टर्म शोधायची. तर आता आपण पहिल्या अक्षरावरून पाहू शकतो WATAQ आहे. तर इथे बघा W आहे, 2 सोडून T आहे, 2 सोडून Q आहे. तर असंही करू शकतो आपण की 2 लेटर सोडून मग N येणार आहे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर आता सेकंड लेटर्सचा आपण सेकंड लेटरशी संबंध पाहूया की FGH. ओके, मग इथे F कुठे आहे, FGH म्हणजे नंतर I येणार आहे, त्याच्या पुढची टर्म जसं त्याच्यातला संबंध आहे तसंच आपण इथे केलाय. आणि BD आणि G. B 1 सोडून D, 2 सोडून G. मग आता आपण इथे 3 सोडून जर केलं तर K, जसा यातला संबंध आहे तसा NIK. तर येस, आपण इथे पाहू शकता आपलं उत्तर अगदी बरोबर आहे, NIK. तर अशा प्रकारे आपण तिघी लेटर्समधला वरती संबंध एकत्रितपणे केला किंवा एक लेटर्स घेऊन पण केला तर आपल्याला लक्षात येतं की नेमका
याच्यातलं रिलेशन काय आणि त्याप्रकारे आपण हे एक्झाम्पल लवकर सॉल्व्ह करू शकतो. तर त्यासाठी हेच मेन आहे की आपण हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि त्याच्यातला संबंध तिथे ड्रॉ करून पाहायचा, म्हणजे आपलं उत्तर चुकण्याचे चान्सेस बिलकुलही नसतात. आणि पुन्हा एकदा लास्टला आपण क्रॉस चेक करतोच. तर अशा प्रकारे लेटर सिरीज या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. आता नेक्स्ट आहे कोडिंग डिकोडिंग, म्हणजेच सांकेतिक भाषेवर आधारित प्रश्न. तर तेही आपण सॉल्व्ह करून आता पाहूया की टीचर इज कोडेड ॲज या प्रकारे दिलेलं आहे आणि स्टुडंट इज कोडेड, तर स्टुडंट कशा प्रकारे कोड करता येईल. तर यामध्येही मी सांगेल की आपण ABCD लिहूनही हे इझिली करू शकतो. जसं आपण तिथे लिहिलं की त्याच्यातला संबंध लवकर लक्षात येतो. तर आपण आधी हे लिहून घेऊ, ABCD EFGHIJKLMN OPQRSTUVWXY and Z. तर इथे आपण पाहू शकतो टी साठी त्यांनी व्ही यूज केलेला आहे, म्हणजे टीच्या नंतरची जी एक टर्म आहे, टीच्या नंतर एक टर्म सोडून दुसरी टर्म यूज केलेली आहे +2. ओके, टी साठी व्ही आहे. नंतर ई साठी त्यांनी यूज केलेला आहे जी, तर आपण पाहू शकतो की ओके +2 टर्म आहे. त्याचप्रमाणे ए साठी यूज केला आहे सी +2. तर हे 3-4 लेटर्सही केले तर आपल्याला त्यातला संबंध कळतोय की जो लेटर दिलेला आहे त्याच्या +2 पुढचा लेटर आपण यूज केला आहे. त्याप्रमाणे आता स्टुडंटसाठी विचारलं आहे तर एस नंतरचं +2 म्हणजे येतो आपला यू आणि टी नंतरचं येतं व्ही, UV. तर अशा प्रकारे आपण सर्व लेटर्सला जॉईन करून आपल्याला जो नेक्स्ट कोड मिळतो, आउटपुट मिळतं, ते हे मिळणार आहे. तर आपल्याला एक्झाम्समध्ये जे ऑप्शन्स दिलेले असतात तेही आपण जागेच एलिमिनेट करून आपल्याला लवकर लक्षात येतं, कारण थोडंफार साम्य आपल्याला दिलेलं असतं. पण जर आपण पहिले 2-3 लेटर्सही सोडवले तर आपल्याला ऑप्शन शोधण्यात हेल्प होते. तर अशा प्रकारे आपण हे कोडिंग डिकोडिंगचे सम सॉल्व्ह करणार आहोत. आता त्याच टाईपमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत की चेअर इज रिटर्न ॲज XSZRI in a reverse pattern code, then how is table will be written. तर टेबल हे कसं लिहिलं जाईल. तर आपण सी आणि एक्स मधला संबंध आता पाहूया की सी हा स्टार्टिंग पासून थर्ड लेटर आहे, एक्स हा एंडिंग पासून थर्ड आहे. ओके, नेक्स्ट आहे एच घेतला आणि इथे नेक्स्ट आहे एस. तर हेही पाहू शकतो की एच कितवा आहे, 1 2 3 4 5 6 7 8. तर स्टार्टिंग पासून 8 नंबरला एच आहे आणि एस पण 1 2 3 4 5 6 7 8 नंबरला आहे. आणि पहिला होता सी. तर सी आणि एच मध्ये काय फरक आहे की पहिला थर्ड घेतलाय आणि नंतर 8 नंबरचा घेतलेला आहे. ओके, रिव्हर्स पॅटर्न मध्ये. तसं आता आपण टेबलसाठी शोधणार आहोत. सी नंतर एक्स आहे, तसं टी कुठे आहे. आता आपण टी पाहू शकतो की हा 7th नंबरचा आहे एंडिंग पासून. मग आपण जे ऑप्शन्स चूज करू ते फर्स्ट पासून 7th नंबरला काय ती पाहणार आहोत. तर ते झालं आपलं जी. ओके, नेक्स्ट आहे ए. तर ए हा स्टार्टिंग पासून पहिला आहे, मग आपण आता एंडिंगचा पहिला लेटर पाहू झेड. ओके, बरोबर. नेक्स्ट काय आहे आपलं बी आहे. तर बी हा स्टार्टिंग पासून सेकंड आहे, मग आपण इथे पण एंडिंग पासून सेकंड पाहू वाय आणि त्याचप्रमाणे ओ आणि व्ही. तर हे जे ऑप्शन आहे ते आपलं असणार आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे रिलेशन्स दिलेले असतात. तर हे इझी जातं. आपण ABCD लिहून घेतलं आणि अजून इझी म्हणजे त्याला जर आपण असं नंबरिंग केलं तर तेही आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जातं. त्यावरून रिलेशन लवकर कळतं आणि या टाईपचे प्रॉब्लेम आपण लवकर सॉल्व्ह करू शकतो. आणि इथे आपले मार्क्स जाण्याची पण शक्यता कमी असते, कारण जर आपण क्रॉस चेक केलं तर आपल्याला पूर्णपणे लक्षात येतं की आपलं जे काही उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. तर हे स्कोरिंग पण आहे, म्हणून याची व्यवस्थित प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे.